स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आहे आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये. मित्रांनो सर्वांना जय आदिवासी. तर मित्रांनो आता जेवण वगैरे झालं आहे माझं. मित्रांनो बाहेर बसलो जेवण वगैरे करून, आंघोळ वगैरे सकाळीच आवरलं, कारण की बाहेर जायचं आहे मित्रांनो. तर पाहुणे येऊ राहिले, त्यांच्यासोबत जायचं आहे आपल्याला बाहेर. पण 12 वाजले मित्रांनो, केव्हाचा वाट पाहतोय. 11:30 फोन केला होता, तेव्हा म्हणले होते कोलारमध्ये, पण अजून काय आले नाही. कसं आत्या आणि ते येऊ राहिले, माझ्या 2 आत्या आणि त्यांचा मुलगा. मित्रांनो जायचं आहे आपल्याला बाहेर, म्हणजे वर्षाच्याकडे जायचं आहे. अजून काय आले नाही मित्रांनो, बघू वाट पाहू. ऊन तर बाहेर कडक झालंय आता, वाढलंय आणि गार अशी आपलं वारं सुटलंय नाही, सावलीचं मस्त गार वाटलंय. बसलो इथं, आता बघू किती वाजता येतं, किती वाजता त्यांना चहा वगैरे करून वर निघू आपण देखील मग तिकडं. कारण की 30 किलोमीटर जायचं आहे आपल्याला लांब, बरंच लांब आहे त्या मानाने. तर ऊन आज तर वारा असल्यामुळे एवढं ऊन आज वाटाना, काल जास्त ऊन होतं. तर मित्रांनो आता संध्याकाळचा टाईम झालेला आहे मित्रांनो. आता 7-1 वाजत आलेत मित्रांनो, तरी अजून उजाड आहे. हा उन्हाळ्याचा हा फायदाकडे आपल्याला मित्रांनो. 7 वाजले तरी आपण कुठं पण हिंडू शकतो. 7 वाजला तरी कसं, मग पावसाळा असला, हिवाळा वगैरे असला ना, तर मग 7 वाजले म्हणजे अंधारच पडत असतो, एकदम काळघट्ट अंधार असतो. उन्हाळ्यात न तर पावसाळ्यात, आहे का नाही मित्रांनो. तर मित्रांनो दुपारी गेलो होतो, पाहुणे आले मित्रांनो, कारण की मला ब्लॉग बनवायला जमलंच नाही मित्रांनो, कारण की त्यांना यायलाच आपलं 12 वाजले. त्याच्यामुळं मग कसं घाई गडबडी आवडलं, पहिले तिकडे गेलो. कसं मग आत्याने त्यांना घेऊन बाळा बघण्यासाठी गेलो तिकडं. चांगलं बाळ वगैरे बघितलं मित्रांनो. कसं पाहुणे रावळ्यात मग बरं नाही वाटत, आपण मोबाईल घेऊन बसायचं आणि त्यांनी कसं, त्याच्यामुळं काही व्हिडिओ बनवला नाही मित्रांनो. आपलं बाळ वगैरे मस्त छान आहे. कसं मग 6वा महिना झाला का मग त्याला घेऊन येऊ आपण घरी. तुम्हाला आहे ना पाठीमागचं वातावरण दाखवतो मित्रांनो. ह्या बघा आमचा बोक्या, तेव्हा कसा पळतोय लगेच, लय बेकार बोक्या आमचा. ह्या बघा असं आपल्या घरामागं कोबी लावलेला आहे मित्रांनो. ते तिकडं दिसतो ना, तिथपर्यंत कोबी लावला मित्रांनो. पण याला अजून कोबी कसा आहे ना, मला ते बोलायचं आहे. कारण की आता चांगले 2-3 महिने होऊन गेलेत मित्रांनो याला. आता काय माहीत, आपण तर काही शेतकरी नाही, तर आपल्याला काय सांगता नाही यायचं कधी कोबी येईन मित्रांनो. संध्याकाळचं टायमिंग आहे ना मित्रांनो, एकदम निवांत वाटत बरं का आमच्या इकडं. हे बघू मका आहे मित्रांनो समोरच. आता काही ठिकाणी कापले, तर तिकडे एक कापली, ह्या इकडं कापली. थोडी बाकी जनावरासाठीच केलेली आहे मित्रांनो. तिथं म्हणजे इथले जे करणार देखील विकली का काय ते नाही सांगता यायचं, पण कसं ते कडोळ वगैरे करते आणि विकत असते मित्रांनो. आज गुरुवार असल्यामुळं आपल्याला उपवास आहे, उपवास वगैरे सोडायचा आहे. अजून उपवास वगैरे काय सोडला नाही. तर तुम्हाला नाही इथं काय झालं, मागच्या गुरुवारी ना आपल्या पिरू आले आणि नेमकं खायचा होता मित्रांनो. म्हणलं आता उद्या काढू म्हटलं आपल्या उपवासाच्या दिवशी. तर पाखरांनीच खाऊन घेतलं मित्रांनो. आपल्याला भेटलं नाही, काय नाही, आहे की नाही, जाऊ दे म्हटलं. त्यांनी खाल्लं तर आपल्याला तेवढंच मस्त वाटलं. तसं मग काय असतं, आपल्याला फराळाचं वगैरे भेटतं, पण त्यांना कुठून काय भेटणार आहे. तर मित्रांनो आज मग इथंच थांबतो. आपण भेटू पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा. सर्वांना जय आदिवासी, शुभरात्र. भेटूया आपण पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये. सर्वांना आपलं शुभरात्र.